श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळ झाली आणि कामाला सुरुवात झाली. सकाळची पटकन उरकायची कामं म्हणजे पूजेला दुपार होऊ देता येत नाही, त्यामुळे पटकन पूजा करून घेतली. आई नसल्यामुळे पूजेची जबाबदारी माझ्यावरच आहे. तुळशी उंबरठा आणि घरातली पूजा करून घेतली. सध्या मी श्री स्वामी समर्थ सारामृताची 3 अध्याय आणि 1 माळ करते. माझ्या दोन्ही बहिणी स्वामींचं खूप करतात. त्या मला बोलल्या की तू पण चालू कर नाही का, तेवढीच मनाला शांतता मिळते. त्यामुळे मी पण करते. मला काय 11 माळी होत नाही, त्या 3 अध्यायांनी 11 माळी करतात, मला काय ते होत नाही, त्यामुळे मी 1 करते. मध्ये पोरांना सांभाळते. त्यात दोघीचे मुलं मोठे झाले आहेत, माझी अजून छोटी छोटी आहेत. पूजा वगैरे झाली. मग तीर्था उठली. तीर्थासोबत थोडा टाईम स्पेंड केला आणि नंतर तिची झोपायची वेळ झालेली. तिला झोपी घातला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला घेतलं. संध्याकाळच्या स्वयंपाकाचा बेत होता पनीर चपाती आणि भात. त्यामुळे पनीरला थोडासा वेळच लागतो, त्यामुळे पनीर करून घेतला. 1 कांदा 1 टोमॅटो 5-6 काजू आणि 5-6 लसणाच्या कळ्या अशा तेलामध्ये थोड्याशा तळून घेतल्या आणि त्याची ग्रेव्ही करून घेतली. पनीर पण थोडासा तेलामध्ये तळून घेतला, म्हणजे नाही का सुटत नाही, असा गच्च राहतो म्हणून. छान याची ग्रेव्ही करून घेतली मसाल्याची आणि तडका दिला. तडक्याला चांगलं तेलामध्ये, म्हणजे त्याला तेलामध्ये टाकून चांगलं तेल सुटू दिलं, रट शिजू दिलं की त्याचं नाही का आंबटपणा जातो टोमॅटोचा. तसा टोमॅटो आंबट लागला की नको म्हणतात आमच्या घरी कारभाराने, ते आवडत नाही. त्यामुळं मी तिखट जरा जास्त वापरते. छान असा पनीर केला आणि संध्याकाळी नाही का स्वयंपाक झाल्यावर लगेच मी स्वामीला आणि देवाला नैवेद्य दाखवून घेते. दोन्ही वेळेला मी देवाला नैवेद्य दाखवते. सासूबाई दाखवते, तर ती सवय मला झाली. स्वामीला नैवेद्य दाखवून घेतला. भाजी अशी मस्त झालेली. आणि शंभूला बाळाला माझ्या पप्पांनी जेवायला घातलं. आम्ही पण छान जेवून घेतलं. सगळे पोळ्या वगैरे उरकल्या आणि आम्ही छान जेवून घेतलं, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जरा नाही का मुलांसोबत टाईम स्पेंड करता येतो. छान अशी भाजी झालेली चमचमीत. आजचा दिवस असा होता. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.